Hello everyone, welcome to RV English. So students, in this video we are going to see 8th standard semi-English lesson The Two Gentlemen of Verona. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण The Two Gentlemen of Verona हा लेसन बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. मित्रांनो, हे एक बुक रिव्ह्यू आहे जे आपल्याला आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे आणि A.J. क्रॉनिन यांचं एक बुक आहे द टू जेंटलमेन ऑफ वेरोना. त्याचा रिव्ह्यू आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. A.J. Cronin has very well carved the idea of selfless help and explained the importance of dedication towards relationship in the story. A.J. Cronin यांनी आपल्या या स्टोरीमधून व्हेरी वेल कार्व द आयडिया मीन्स क्रिएट अँड एस्टॅब्लिश अन आयडिया म्हणजे विचार मांडलेला आहे. खूप सुंदर पद्धतीने विचार मांडलेला आहे. कोणता? ऑफ सेल्फलेस हेल्प म्हणजे निस्वार्थ मदत. अँड एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स आणि त्यांनी या स्टोरीमधून इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व सांगितलेलं आहे. कशाचं? ऑफ डेडिकेशन टुवर्ड्स रिलेशनशिप म्हणजे नातेसंबंधांप्रती असलेलं समर्पण, याचं महत्त्व त्यांनी या आपल्या स्टोरीमधून आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांच्या स्टोरीचं नाव आहे द टू जेंटलमेन ऑफ वेरोना. द स्टोरी रिव्हॉल्व्स अराउंड द टू बॉयज नेम निकोला अँड जेकब. ही स्टोरी दोन मुलांच्या भोवती फिरते ज्यांचं नाव आहे निकोला अँड जेकबो. हू डू न्यूमरस थिंग्स टू अर्न मनी. आणि हे जे दोन मुलं आहेत ते खूप विविध कामं कामं करतात पैसे कमवण्यासाठी. ओनली टू पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट हू सफर्स फ्रॉम ट्युबरक्युलोसिस ऑफ पाईन. आणि ते करतात यासाठी की त्यांच्या बहिणीची जी ट्रीटमेंट आहे, त्यांच्या बहिणीचा जो इलाज आहे त्याचे पैसे त्यांना पे करता यायला पाहिजे, जी ट्युबरक्युलोसिस ऑफ स्पाईन या रोगाने ग्रस्त आहे. अशा आपल्या बहिणीचा इलाज करायसाठी ते दोघं भाऊ विविध मिळेल ते काम करतात आणि पैसे कमवतात. द स्टोरी बिगिन्स विथ द नरेटर ड्रायव्हिंग डाऊन द फुटहिल्स ऑफ द आल्प्स. स्टोरीची सुरुवात होते जेव्हा नरेटर म्हणजे जे कथाकार आहेत ड्रायव्हिंग डाऊन टू द फुटहिल्स ऑफ द आल्प्स. आल्प्स नावाचे जे पर्वत आहेत, माउंटेन्स आहेत, त्याच्या पायथ्याशी ते गाडी चालवत येत असतात, गाडीत बसून येत असतात. हिअर इज व्हेन ही फर्स्ट एन्काउंटर द टू ब्रदर्स सेलिंग वाईल्ड स्ट्रॉबेरीज. इथे पहिल्यांदा त्यांची भेट, एन्काउंटर म्हणजे अनएक्सपेक्टेड मीटिंग म्हणजे भेट होते त्या दोन मुलांशी जे वाईल्ड स्ट्रॉबेरीजचे फळं विकत असतात. इवन आफ्टर द ड्रायव्हर फॉरबिड्स द नरेटर टू बाय द वाईल्ड फ्रूट्स ही बायज द बिगेस्ट बास्केट अँड ड्राईव्स टुवर्ड्स द डाऊन. आता जरी त्यांचा ड्रायव्हर त्यांना फॉरबिड करतो म्हणजे मना करतो त्या मुलांकडून ते वाईल्ड फ्रूट्स विकत घेण्यासाठी, तरीही नरेटर त्या मुलांकडची बिगेस्ट बास्केट विकत घेतात आणि गावाकडे निघून जातात. दिस सीन एम्फसाइजेस ऑन द फर्स्ट स्टेप ऑफ ग्रोईंग इंटिमेसी बिटवीन द नरेटर अँड द टू बॉयज. अशा प्रकारे हा सीन एम्फसाइज करतो, जोर देतो की फर्स्ट स्टेप ग्रोईंग इंटिमसी म्हणजे जवळीक. अशा प्रकारे नरेटर आणि त्या दोन मुलांमध्ये पहिल्याच भेटीमध्ये एक प्रकारची जवळीक निर्माण होते, हे या सीनमुळे आपल्याला कळते. नेक्स्ट डे द बॉयज आर फाउंड शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. दुसऱ्या दिवशी नरेटरला ते दोन मुलं पब्लिक स्क्वेअरमध्ये म्हणजे चौकामध्ये बूट पॉलिश करताना दिसतात. दिस अमेजेस द नरेटर. त्यामुळे नरेटरला फार आश्चर्य वाटते. दिस इज वेन दे रिव्हील द फॅक्ट दॅट दे डू न्यूमरस काइंड्स ऑफ थिंग्स टू अर्न मनी. आणि तेव्हा मग ते एक रिव्हील करतात म्हणजे सांगतात, ते दोघं भाऊ ओपन अप म्हणजे सांगतात की ते दोघं खूप वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स करतात, न्यूमरस काइंड्स ऑफ थिंग्स करतात पैसे कमवण्यासाठी. हिअर द नरेटर इज शोन टू डेव्हलप अ सॉफ्ट कॉर्नर फॉर देम इन हिज हार्ट. इथे आपल्याला दिसते की नरेटरच्या मनामध्ये त्या दोन मुलांविषयी सॉफ्ट कॉर्नर म्हणजे सहानुभूती निर्माण होते. ही फाइंड्स देम टू बी इनोसंट, सिरियस, प्लीजंट अँड अर्नेस्ट. नरेटरला ते दोन मुलं इनोसंट, सिरियस, प्लीजंट अँड अर्नेस्ट असे वाटतात. म्हणजे भोळे, सिरियस म्हणजे गंभीर, प्लीजंट म्हणजे चांगले आणि अर्नेस्ट म्हणजे सच्चे वाटतात. द बॉयज आर व्हेरी युजफुल टू द नरेटर. अशा प्रकारे दोन मुलं नरेटरसाठी खूप युजफुल ठरतात, खूप नरेटरच्या ते कामी पडतात. दे आर व्हेरी विलिंग टू सॅटिस्फाय ऑल दॅट द नरेटर रिक्वायर्स. नरेटरला ज्या ज्या गोष्टीची गरज असते ते सर्व त्यांच्या नीड्स ते मुलं सॅटिस्फाय करतात म्हणजे त्यांना सर्व गोष्टी प्रोव्हाइड करतात. They are also found selling newspaper by the narrator one stormy night. एका वादळी रात्री इथे दोन मुलं न्यूजपेपर विकताना सुद्धा नरेटरला दिसतात.
One day when narrator asks if he can help them in any, they say they will be very grateful if they get a lift to the nearby village Poleta. एक दिवस मग नरेटर त्यांना विचारतात की मी तुमची काही मदत करू का. तेव्हा ते मुलं म्हणतात की आम्हाला एक जवळच गाव आहे पोलेटा, तिथपर्यंत सोडून द्याल का. ऑल्दो इट डझंट कम इन द नरेटर्स वे ही टेक्स देम देअर. आता जरी ते गाव नरेटरच्या रस्त्यामध्ये पडत नसलं तरीही नरेटर त्या मुलांना तिथे घेऊन जातात. द बॉयज गेट डाऊन इन अ बिल्डिंग अँड आस्क द नरेटर टू वेट इन द नियरबाय कॅफे. ते मुलं एका इमारतीसमोर उतरतात आणि नरेटरला सांगतात की तुम्ही जवळच्या एखाद्या कॅफेमध्ये वाट बघा अंटिल दे रिटर्न विदिन ॲन आवर, जोपर्यंत ते 1 तासामध्ये परत येत नाहीत. Eagerness leads the narrator to follow the boys up to a place which is actually a hospital. Eagerness म्हणजे काय तर उत्सुकता. उत्सुकतेमुळे नरेटर जे आहे ते त्या लहान मुलांचा पाठलाग करतात आणि त्या इमारतीमध्ये शिरतात ज्यामध्ये ते मुलं गेले होते, जे की एक हॉस्पिटल असते, एक इस्पितळ असते. ऑन पेपिंग थ्रू अ रूम लेड बाय नर्स ही रिअलाइज दॅट द बॉयज आर टॉकिंग टू अ गर्ल हू रिझेंबल्स देम. एका खिडकीमधून ते डोकावून बघतात. नर्स त्यांना तिथे घेऊन जाते आणि त्यांच्या लक्षात येते की ते 2 मुलं एका मुलीशी बोलत आहेत हू रिझेंबल्स देम, म्हणजे जी त्यांच्यासारखीच दिसते. ही डज नॉट फील लाईक इंट्रूडिंग अँड दज आस्क द नर्स द डिटेल्स अबाउट द बॉयज. आता नरेटरला त्यांच्यामध्ये नाक खुपसायची काही इच्छा नसते, त्यांना डिस्टर्ब करायची इच्छा नसते, त्यामुळे ते त्या नर्सला त्या मुलांची स्टोरी विचारतात. दिस इज वेन द नर्स टेल्स हिम देअर हार्ट ट्रेंडिंग स्टोरी. तेव्हा नर्स नरेटरला त्या मुलांची हार्ट ट्रेंडिंग स्टोरी म्हणजे हृदय पिळवटून टाकणारी कथा सांगतात. अबाउट देअर फादर बिंग किल्ड इन अ वॉर अँड देअर होम बिंग डिस्ट्रॉईड इन अ वॉर. कशा प्रकारे त्यांचे वडील हे वॉर म्हणजे युद्धामध्ये मारले गेले, कशा प्रकारे त्यांचं घरसुद्धा युद्धामध्ये नष्ट झालं. अँड देअर सिस्टर सफरिंग फ्रॉम ट्युबरक्युलोसिस, आणि त्यांची बहीण ही ट्युबरक्युलोसिस या आजाराने ग्रस्त झाली. द ब्रदर्स लिव्ह in a shelter and literally starve only so that they can pay for their sister's treatment. आणि ते दोघं भाऊ हे बिचारे शेल्टर म्हणजे छावणीमध्ये राहतात निर्वासितांच्या आणि उपाशी राहतात, लिटरली स्टार्व, जेणेकरून पैसे कमावून ते आपल्या बहिणीचा इलाज करू शकतील. सो कीपिंग अ सिक्रेट अँड हेल्पिंग देअर सिस्टर दे हॅव शोन दॅट वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट. अशा प्रकारे ही गोष्ट सिक्रेट ठेवून आणि आपल्या बहिणीची मदत करून त्यांनी दाखवून दिलं की वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट, म्हणजे युद्धामुळे त्यांनी हिंमत हारलेली नाही. दे आर नोबल अँड जेंटल अँड ग्रेट ह्युमन बिंग्स इन देअर ओन स्पेशल एट सटल वे. ते नोबल, जेंटल आणि ग्रेट ह्युमन बिंग्स आहेत, म्हणजे अतिशय महान असे व्यक्ती आहेत आपल्या वेगळ्या पद्धतीने. दिस स्टोरी डिस्टिंक्टली टॉक्स अबाउट हाऊ ट्रू द ॲम्प्लिफिकेशन सेज. ही स्टोरी आपल्याला क्लिअरली सांगते की हे वाक्य किती खरं आहे. वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे, म्हणजे इच्छा असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. तर मित्रांनो, अशी होती ही स्टोरी द 2 जेंटलमेन ऑफ वेरोना म्हणजे बुक रिव्ह्यू. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजलं असणार. समजले असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.